मग आमची सकाळची धावपळ. सकाळी सकाळी त्यांचा डबा बनवला. मूगची भाजी बनवली, मुंगाळ. तेव्हा मुंगाळची भाजी पाण्यामध्ये ठेवली आहे थंड करायला. आता डबा बांधणार. याच्यावर भाजी बनवली. हा बघा आमचा पिऊ उठून जातो सकाळी सकाळी. स्कूल बस आली जातो सकाळी डबा बनवला वेळेत उठून जातो आमचा पिऊ. उठून जातो सकाळचे आता 6 वाजत आले. पण मी 5:30ला उठले होते. आज थोडं लेट झालं, जाग आली नाही त्याच्यामुळे थोडं लेट झाला. हे बघा अंधार आहे, अंधार पडले. आमच्या पिऊ बघा तिची तयारी चालू आहे पप्पाच्या मागे जायची. बाय कर पप्पा. ओ बापरे, ओ बापरे, तो बघा मागे लागताय. चल बेटा इकडे पिऊ. चल 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 माऊ तिकडे. माऊ माऊ चल बेटा. माऊ माऊ पप्पा येतील ना लगेच संध्याकाळी लगेच. बघा कसा रडायला लागला. बस बस रडायची नाही बेटा पिऊ. आमच्या आधी शाळेत चालला आता. त्याचे पप्पा गेले ऑफिसला. आता आधीची तयारी झाली. आता आधी चालला शाळेत. बाय बाय. नीट जा बेटा. आमच्या आधी बघा शाळेत चालला. बाय आधी. बाय कर बोला. बाय पिऊ. बाय कर बोला. बाय बाय. पाणी पाणी जास्त ऊन थांबले तर येऊ. आधी शाळेत गेला आता. त्याच्यानंतर मी आता आधीच्या गेल्यानंतर आता झाडझूड करणार, आंघोळ करणार. झाडझूड करते. पाणी ठेवले आंघोळला. झाडझूड करते. नंतर भेटते तुम्हाला. त्याला आता झोपायला टाकलं. झोपला तो आता. हॅलो नमस्कार. चला पुन्हा तुमच्या एकदा स्वागत आहे माझ्या पियुष या चॅनल मध्ये. तर बघा इकडे चाय ठेवली मी. सगळं आवरून झालं माझं. तर चाय ठेवली. या सगळ्यांनी चाय प्यायला. खायला का गरम आहे. थांबा 2 मिनिट. चला चाय पिऊन झाली आता. आता कपडे बिपडे धुवून घेते सगळं. तोपर्यंत आधी पण 12 वाजता येणार. 12 वाजता येईल आधी. तेव्हा जेवण बनवणार. आता भाजी पडली आहे. मूग डाळची भाजी पडली आहे. कपडे धुवून घेते. तो आधी पिऊ झोपलाय तोपर्यंत पटकन कपडे धुवून घेते. म्हणजे कपडे पण धुवून झाले सगळे. कपडे धुवून टाकून दिले पटकन. तो पिऊ झोपलाय तोपर्यंत. आता त्याच्यासाठी पेज बनवते. आज कसं आज सगळं काम आवरून झाले माझे. फक्त जेवण बनवायचं बाकी बस. आणि लादी पुसायचं बाकी. बाकीची बारीक बारीक कामं सगळं करून घेतलं. आधी शाळेतून आला. आता चपात्या बनवून घेते. थोडी भाजी पडली आहे. भाजी सकाळची भाजी मूग डाळची पडली. मूग डाळ चपात्या बनवते. एवढी भाजी पडली आहे. मग आम्ही फक्त सासू सून आहे फक्त जेवणाला. बस दोघंच जण. आधी तर खाल्ली भाजी कधी. फक्त आता मग चपात्या बनवून घेते. भाजी बनवायची काही गरज नाही.
चला संध्याकाळचे 6 वाजले आता. चाय ठेवली आहे. त्याचे पिऊचे पप्पा पण आले आता. एवढा चाय होते. या तुम्ही पण चाय प्यायला सगळ्यांनी. हो ना बेटा देते ना. काय देऊ काय काय बघा आमचा पिऊ आहे ना सफरचंदला बी म्हणतो बी. त्याला आपण सांगतो ना ए फोर ॲपल बोल बेटा तो बी फोर बोलतो. घे घे घे. आधीचा कॉफी आधी पितो त्याच्या मागे सर मागे सर. या सगळ्यांनी चहा प्यायला. आमचा पिऊ पण बसला चहा प्यायला. टाटा. आधी उठ आदू उठ चाय घे ना रे. ए आधी आमच्या आधी बघा झोपला आहे. ल्या गोलू चाय आता द्या. रात्रीचे जेवण बनवते आता. रात्रीचे 8 वाजून गेले. खिचडी बनवते मस्त मिरच्या बसते आणि सोयाबीनच्या गोळ्या बनवणार आहे. खिचडीला फोडणी दिली आता. मिरच्या पण भाजते. हे बघा मीठ टाकून मिरच्या भाजायच्या एकदम भारी लागतात. हे बघा सोयाबीनचे वडे टाकले आता पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये भिजू घालायला मस्त. इकडे खिचडी बनवते आणि इकडे मिरच्या भाजते. हे खिचडी सोबत मिरच्या खायला एकदम छान लागतात मस्त. आज मिस्टर बोलले की मला जास्त भूक नाही म्हणे त्याच्यामुळे खिचडी बनवली आज. म्हटलं खिचडी बनवते. किती दिवसापासून बनवली नाहीये. बहिणींनो तुम्हाला असं वाटत नसेल की आज आयराणी भाषा आधी मराठी भाषा समजून मला. मी खानदेश मधली आहे त्याच्यामुळे मला म्हणजे आयराणी भाषा जास्त बोलायची सवय आहे. त्याच्यामुळे आयराणी भाषा थोडा मी समजून घ्या थोडं. चला मग आता बनवून घेते. वडे त्याच्यामध्ये हळद मीठ कांदा सगळं टाकलंय. तिखट टाकायची बाकी आहे. आता हे आधीला थोडं काढून देते मी. आता त्याला आहे ना तिखट टाकून आवडत नाही. त्याला फक्त मीठ आणि हळद टाकून आवडतं ना त्याच्यामुळे थोडं काढून घेते. मग आता याच्यामध्ये तिखट टाकणार थोडी. चला बहिणींनो या जेवायला. आम्ही जेवायला बसतोय आता. खिचडी बनवली
काय जेवतो तू जेवतो का जेव्हा करतो काय देतो तुला भाता दे बेटा भाता दे भाऊला या जेवायला जेवतोय आम्ही आज बाजार मिळा नको गरम आहे आजकाल कॉलेज स्टुडंट्स किती कॉन्फिडन्स हीच आहे कंटेबल तसं इतक्या कमी वयात इतका मोठा शो पाणी 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 चला भाऊजींनो आता जेवलं खावलं भांडे कुंडे घासले सगळं आवरून झालं तर बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटता काय वाटता ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि समजून घ्या मला तर एवढं जास्त बोलता येत नाही नवीन आहे चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सगळ्यांना गुड नाईट